पूल मधल्या एक हाफ साठी होणार इकडे जंगी फाईट. त्यासाठी मी दोनही चॅलेंजर जोड्यांना आता इकडे आमंत्रित करणार आहे. गेल्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी संतोष पवार किशोरी आंबिये आणि आजची चॅलेंजर जोडी कुशल आणि हेमांगी. दोनही जोड्या तयार. पहिला मान तुमचा. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? तिचा मान. तुम्ही तिकडे मान दिलेला आहे. तुम्ही बसू शकता. आणि आजोबा तुमच्यापैकी? माझ्यापेक्षाही कुशलवर जास्त विश्वास आहे. म्हणजे आजोबांना मान. तुम्ही बसू शकता. आणि तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार 30 सेकंदांची. वेळ सुरू होते आत्ता. या 30 सेकंद हे विचार करतायत. त्याच्यामध्ये एक छोटीशी गंमत सांगतो. वकील कसे हुशारीने बोलतात याची एक गंमत आहे. एका कोर्टामध्ये एक खटला चालू होता तेव्हा अशिलाच्या बाजूने वकील म्हणत होता, न्यायाधीश साहेब, माझ्या अशिलाने काहीही गुन्हा केलेला नाही, त्यांनी चोरी केलेली नाहीये. तो रस्त्यात उभा होता तेव्हा समोरची एक खिडकी उघडी दिसली. त्याचा उजवा हात खिडकीत गेला. उजव्या हाताने लागेल ती वस्तू हाताला घेतली आणि उजवा हात निघून गेला. तर एकट्या उजव्या हाताने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही सगळ्या शरीराला कशी देणार? तर जज साहेब म्हणाले, हे बरोबर आहे. तेव्हा आता मी फक्त तुझ्या उजव्या हाताला, तुझ्या आरोपीच्या उजव्या हाताला 1 वर्ष सक्त मजुरीची कैद देतो आहे. आता आरोपीने ठरवावं त्याच्या बरोबर जायचंय का नाही जायचंय. नाही, गंमत इथे संपत नाही. हे ऐकल्यानंतर आरोपी म्हणाला, हरकत नाही. त्यांनी स्वतःचा उजवा खोटा हात काढला, वकिलांसमोर ठेवला आणि म्हणाला, साहेब आता त्याला शिक्षा द्या, मी निघालोय. आणि 30 सेकंद संपलेले आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोनही कलाकारांचं. किशोरीताई, पहिला मान तुमचा, कारण गेल्या वेळेचे सिंहासनाधीश तुम्ही आहात. मी एक किस्सा सांगते. मला कुणाच्या व्यंगावर बोलायचं नाहीये, पण माझ्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. मी एका खेडेगावात मला बोलवलेलं प्रमुख पाहुणे म्हणून. माझ्या हस्ते सत्कार होता आणि पात्रांची नावं घेत नव्हते ते, कॅरेक्टरच्या नावाप्रमाणे ते सत्काराला बोलवत होते. तर पहिलं पात्र येत आहे अफजल खानाचं. मी सत्काराला उभी राहिले बघत अफजल खानाला. असं केलं. दुसरं येत आहे शाहिस्ते खानाचं. मी दिलं. आता येत आहेत शिवाजी महाराज. मला काय उलगडच ना, काय झालं. नंतर आता येत आहेत ह्या नाटकाचे दिग्दर्शक. त्या एका मिनिटात मला उलगडा झाला. आणि आता या नाटकानंतर तुम्ही काय सादर करणार आहात? मी एक गाणं सादर करतोय छोटस. म्हणजे विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न करतोय. विनोद आहे की नाही ते तुम्ही ठरवा. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो है, इस देश का यारो क्या कहना. ये देश है दुनिया का गहना. कोका कोला, पेप्सी कोला, तरह तरह का कोला. अरे पीने दा पानी गायब है जब भी नल को खोला. क्या मैं झूठ बोलिया, क्या मैं कुकड़ तो लिया. काय मी खोट सांगितो. अरे नाही ना, हो नाही ना, हो नाही ना, नाही ना, नाही ना. भले 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 याहू गेले. याहू 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 याहू. मैं हूँ थानेदार यारा, मैं हूँ सूबेदार. पहले खाता था एक मुर्गी, अब खाता हूँ 4. क्या मैं झूठ बोल लिया होय ना, क्या मैं कुकड़ तो लिया होय ना, क्या मी खोट सांगितो. अरे नाही ना, हो नाही ना, हो नाही ना, नाही ना, नाही ना. आणि दोघांच्याही आता परफॉर्मन्स नंतर खरी परीक्षा आहे परीक्षकांची, की आता निवडायचं आहे सिंहासनाधीश जोडी कोण आहे. कोकण इज दी बेस्ट. पण प्रवास वॉज सो बोरिंग. मला इतकी भूक लागली होती, पण खायला प्यायला एकही जॉईंट नव्हतं. ये मग वडखळ नाट्यात थांबूचा. तिकडे मिळतो बर्गर. बर्गर? मग काजूगर माहित हा. बर्गर काय हा? तुम्हाला बर्गर नाही माहिती? मी तुम्हाला एक्सप्लेन करते. असे 2 पाव असतात, त्याच्यामध्ये कटलेट असतात, आजूबाजूला अशा भाज्या असतात. दॅट्स व्हॉट बर्गर इज. वडापाव तो. निकाल तयार आहे. रेणुकाताई,